नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहोत आमच्या जंगलामध्ये पाठीमागे पार्टी करायला चिकनची। भरपूर थंडी आहे। आत्ताच आलो आहे आम्ही, 9:15 वाजलेत। तर आता इथे सर्व आता लाकूड बिकूड शोधायचं आहे आणि नंतर पार्टीची तयारी करायची आहे। बॅक कॅमेरा ऑन करून हे बघा जंगल, चोर चोर। हे बघा, हे आमचं इथे क्रिकेटचं ग्राउंड आहे। इथे आम्ही सकाळी क्रिकेट खेळतो, सकाळी आणि संध्याकाळी दुपारी। हे बघा, तर इथे आम्ही आता जरा लाकडं वगैरे शोधून मग आमचं पार्टीचं प्लॅनिंग करणार आहे। इथे माणसांचा काही सुखसुखटच नाही। हे चल शोधूया, चला लाकडं शोधूया, चला। हे चल, पोरं नाही आले काय नाही, झोडा आपण काय पोरं फुल हेड झवी आहेत, काय लाकडा बिकडा काय नाही, झाटा पण काय नाही पेटवायला। ग्रुपवर आहेत 8 जण, नाही 25 जण यायला तयार होती अर्धी। आणि आता इथे आम्ही तिघच आहे। घरी जाऊन वाटप बिटप काढलं सर्व। आता त्याला तिघच आहे आम्ही, आता लाकडं शोधणार इथे। त्याला तर नेऊ शकत नाही कारण सोबत आमच्या चिकन वगैरे, त्यामुळे विषय तुम्हाला माहिती आहे, कोणी प्राणी वगैरे येऊन खाऊ शकतो, त्याच्यामुळे तो एक थांबलाय फक्त, तो बघता। चला तर जरा लाकडं शोधायला जाऊया। लाकडं शोधतोय, कुठे दिसतात काय? झाडू बिडू आहे इथे। झाडू आता कशाला पाहिजे, लाकूड तर वर जाय, चल क्रॉस कर। लाकडं बघ कुठे दिसतात का, पायाखाली काय दिसतंय? हे काय? हा पात्र घ्यायला लागेल ना, हे जाळायचं आहे? नको, राहू दे, काहीतरी असेल। चल पुढे बघूया। लाकूड बघ, हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ, दिसतंय हे? काय काय भिंत इथे काय दिसतंय? काळोखात काय लाकडं शोधणार? माझ्या जंगलात नाही काय लाकडं शोधणार? लाकडं शोधतोय, टोनको लय मोठा आहे, पण घेऊया काय? लात मारून तोडायला होईल काय? दगड बिगड घालून होईल ना, घेऊया। थांब थांब आधी बघू ना, अजून आहे काय कुठे काय? घेऊन एवढंच पुरेल ना? एवढं वाद झालं, एवढं पुरेल? हा चल मग एवढं। आंबे मारा तुम्हाला। आग पेटवलेली आहे, चुलीची तयारी चालू आहे। तिकडे लाकडं तोडत आहेत बाकीचे। घाल दगड, घाल दगड घाल। आयला त्याच्या या मागच्या साईडला बस ना जरा, मग दूर नाही येते। मध्ये काय काय टाकलं भुई? याच्यामध्ये काय काय टाकलं? कांदा, टोमॅटो, खडा मसाला आहे, लाल तिखट, गरम मसाला, कोथिंबीर, याचं हे वाटप आहे। हे शिजवतोय आम्ही सगळ्यात। अरे हा त्याच्यात पण पाहिजे ना तुम्हाला सर? टाकतो ना ते व्हिडिओ काढणार आहे। चुक काय दे बघ, तिथं चालू आहे। अरे दूर येतोय सर्व। साईडला पोपटीची तयारी चालू आहे आमची। मी तर लॉक काढत नाही म्हणून बोलतो तुला, मला टॅग कर यूट्यूबला, कोकणचं बघू। पोपटीची लेयर लावली आता। वर शिजत आहे।
पास करायची आपल्याला मंद मंगल हरी या गार गार वारा. खाणं इथनं जळला नाही पाहिजे. माठ फुटलंय तळ गेली नाही. राहून दे थोडं राहून देत ना ते हे करून दे. काल हात कर मसाला टाक बाकीचा तिकडे. तुला काय स्टेटस बोलू किती वेळ लागेल? आता स्टेटस आता होत आलंय का विषय नाही मोठा. खाली काय लागलं असेल तर बघ रे. सोबत बसणार जाते सीझन रत्नागिरीची पारंपरिक पद्धत. पोपटीची लाकडं सेट होत आहेत. होळी पेटवणार आता. खाली घाल ना ह्याच्यात. प्लास्टिक बिस्टिक घे त्याचे हे काय नाही प्लास्टिक पिघळणार आता तिकडचा पेटून दे बाई. नाहीच आहे ना. उभा पकड असं जाळत आणि पेटवत ये. सगळी चार साईडनं पेटव ना. ब्रेक होते ना. दुसऱ्या नंबर गोळा नको. कोणत्या नंबर गोळा नको करूस. अरे गवत आहे ना. हे पेटत नाही रे. ते पण गवत खाली टाक वरून पेटून जातं. हेड पण टाक. पेटून पेटतो रे. पेटली आहे का बाबा. दाखवत राहा व्हिडिओ चालेल. दाखला जळत नाही तेवढं टाकत लागणार. आणि फक्त आणून एवढं जवळ इथे मडकं दिसलं. अरे ना पाहुणे मला बरोबर पाहुणे मला पाणी सुटलं. झारा घे तो. हे झारा घे झारा आणला. झारा घे ना असे काढू आतमधनं. तर व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे पोरांच्या चार्जिंग मोबाईलच्या कमी उरलेल्या आणि रात्र पण खूप झाली कारण होती. सर्व कामावरून आलेले डायरेक्ट ऑफिसवरून. आम्हाला तर सुट्टी होती पण आमच्यावर मोबाईलची चार्जिंग नाही एवढी राहिली की रात्री जवळ 12-12:30ला आम्ही जेवण जेवायला घेतलं. त्यामुळे जेवणाचे व्हिडिओज बनवू शकलो कारण जेवण जे होत होतं ते फ्लॅश मोबाईलच्या आमच्या फ्लॅशवरच सर्व होत होतं. त्याच्यामुळे काय घरच्यांचे कॉल पण येणार होते. रात्रीचे 2 वाजेपर्यंत आम्ही डोंगरातच होतो. फोन केला असता आणि मोबाईल स्विच ऑफ लागला असता म्हणजे बघ बाहेर झोपायला लागला असतं. त्यामुळे खाण्याचे व्हिडिओ काय काढता आले नाही. नेक्स्ट टाईम ट्राय करू आम्ही चांगला प्लॅन करून. जरा हा कसा आमचा जरा अचानक भयानक प्लॅन ठरला त्याच्यामुळे काय नियोजन करता आलं नाही व्यवस्थित. आणि मेन म्हणजे जे मित्र लोक होते ते टायमावर आले नाही त्याच्यामुळे जरा गडबड झाली. तर नेक्स्ट टाईम ट्राय करू की सर्व पूर्ण ब्लॉग करायचा. ठीक आहे. धन्यवाद.